आतापर्यंतची सर्वात सॅड अशी पिकअप लाईन कोणती ऐकलीस? माझ्यापर्यंत पिकअप लाईन्स यायचं डेअरिंग करत नाहीत लोक, त्यामुळे नाही आली आहे. आतापर्यंत सर्वात तू केलेल्या चित्रपटांमधला आतापर्यंत सर्वात मोठा डायलॉग कोणता होता? मोठा म्हणजे लेंथनी मोठा. मी आत्ता रिसेंटली गजेंद्र अहिरेंची एक फिल्म केली आहे. त्याच्यामध्ये माझा एक सीन आहे, त्याच्यात मला 2.5 पानं बोलायचं होतं. सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट डायलॉग. ॲक्टिंगसाठी मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती आणि कोणाकडून? खूप लोकांकडून ही कॉम्प्लिमेंट मिळाली आहे की तुला शब्द दिले नाही तरी तू एक्सप्रेस करतेस तुझ्या डोळ्यातून. आतापर्यंत सर्वात कठीण वाटलेली भूमिका कोणती आहे? नेहा फ्रॉम पुणे 52. तुझ्या आवडीचा सर्वात जास्त हाय कॅलरीज असलेला पदार्थ कोणता? वडापाव. आई सतत कोणत्या कारणासाठी तुला ओरडते? खूप गोष्टींसाठी, पण मेनली ती कशावरूनही मला खरं तर ओढू शकते. पण मेनली आय थिंक आळशीपणावरून जास्त ओरडते. ओके. फर्स्ट टाईम ऑन स्क्रीन बिकिनी घालतानाची तुझी रिॲक्शन काय होती? काहीच नाही, म्हणजे आय वॉज कूल. ओके. सो सेकंड क्वेश्चन इज लाईक दुसऱ्यांदा बिकिनी किंवा स्विमसूट घालतानाची तुझी रिॲक्शन काय होती? दुसऱ्यांदा म्हणजे परत एकदा जेव्हा एखाद्या मूवीसाठी घालावी लागली तर? आय वॉज कूलर, मोर कॉन्फिडंट. नेक्स्ट इज ऑन स्क्रीन रोमॅन्स शूट करणं लोकांना काय वाटतं आणि रिॲलिटीमध्ये काय असतं? लोकांना जे वाटतं ते वाटतं, म्हणजे त्यांना खूप आय डोंट नो, त्यांना खूप भारी वाटतं, त्यांना खूप म्हणजे दे गेट इन्वॉल्वड आणि प्रॉबब्ली दे रिलेट टू अस वेन वी डू इट. पण जेव्हा आम्ही पडद्याच्या ह्या बाजूला काम करत असतो तेव्हा इकडे 10 लोक, तिकडे 10 लोक, कॅमेराच्या मागे 10 लोक, मागे 10 लोक, इथे एक थर्मोकॉल घेऊन माणूस, इकडे कटर घेऊन माणूस, असे सगळे खूप लोक असतात आणि त्यांच्यासमोर वी हॅव टू इमोट. सो इट इज रिअली ब्लँड, टेक्निकल, ॲब्सल्युटली टेक्निकल आणि डिफिकल्ट ॲट टाइम्स. आतापर्यंत पडलेलं सर्वात भीतीदायक स्वप्न कोणतं होतं? खूप पडतात, पण माझ्या स्वप्नात जेव्हा साप येतो तेव्हा मला खूप भीती वाटते. तुला जर एखादी फॅन्टसी मूवी करायची असेल तर तो चित्रपट कोणता असेल? फॅन्टसी मूवी सुपर हिरोवाली फिल्म करायची, फॅन्टसी. तुला कोणत्या गाण्यावर कोरिओग्राफ केलेला डान्स करायला आवडेल? अगबाई हल्ला मचायली फ्रॉम आय्या. जर एखादं वजनदार गाणं तुला म्हणायचं असेल, वजनदार या शब्दाशी साधर्म्य साधणारं, तर कोणतं असेल? गोलू बोलू फ्रॉम आवर फिल्म, पण ते मला नाही म्हणतात, ते प्रियाने म्हटलं आहे, पण गोलू बोलू. हाय, मी सई तामनकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.